नागपुर में क्राइम ब्रांच यूनिट 5 ने बड़ी कार्रवाई करते हुए गांजा तस्करी का नेटवर्क का पर्दाफाश किया है। पुलिस ने एक युवक को गिरफ्तार कर उसके पास से बड़ी मात्रा में गांजा भी जब्त किया है। नागपुर के कड़मना थाना क्षेत्र में पुलिस पेट्रोलिंग के दौरान गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई की गई, जहां सतेज कुमार साहू नामक आरोपी को हिरासत में दिया गया। तलाशी के दौरान उसके पास से करीब 961 ग्राम गांजा बरामद हुआ, जिसकी कीमत लगभग 24,000 रुपए बताई गई है। इसके साथ ही एक एक्टिवा और मोबाइल फोन भी जब्त किया गया है। पूछताछ में आरोपी ने खुलासा किया कि ये गांजा उसे सलोनी चौधरी नामक महिला ने दिया था। पुलिस ने महिला आरोपी को भी गिरफ्तार कर लिया है, जिसने पूछताछ में फारूक नाम के सप्लायर का नाम उजागर किया है। फिलहाल पुलिस पूरे नेटवर्क की जांच में जुटी हुई है। क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5 नागपूर येथील पथकातील हवालदार नजीर शेख आणि राजू टाकळकर विशाल नागभिडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस ठाणे कळमनाच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आमच्या पथकातील एपीआय कदम, आम्ही स्वतः, त्यानंतर आमच्या पथकातील राजू टाकळकर, विशाल, राजू सिंग राठोड, रोशन, गणेश ठाकरे आणि पथकातील इतर अंमलदार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन रेड कारवाई केली। त्या रेड कारवाईमध्ये आम्हाला एक व्यक्ती ऍक्टिवा गाडीमध्ये संशयास्पदरित्या जाताना दिसला। त्याला आम्ही पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या डिक्कीमध्ये 961 ग्रॅम गांजा आम्हाला मिळून आला। दोन पंचासमक्ष एनडीपीएस कायद्याअंतर्गत तरतुदीच्या अनुषंगाने संपूर्ण कारवाई करून 961 ग्रॅम गांजा, एक मोबाईल आणि त्याची ऍक्टिवा गाडी असा एकूण 84,025 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला। आरोपीला आणून त्याच्या विरुद्ध पुढील कारवाई करता पोलीस ठाणे कळमना येथे पोलीस अपराध नंबर 347/26 कलम 8 क 20 ब आणि 29 असा एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आणि माननीय पोलीस उपायुक्त डिटेक्शन राहुल भागणीकर सर यांच्या निर्देशानुसार याच्या गुन्ह्याची बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये यांनी हा गांजा कोणाकडून आणला होता याबद्दल अधिक चौकशी केली असता त्यामध्ये एक महिला जी ई रिक्षा चालवते त्या महिलेचं नाव निष्पन्न झालं आणि दुसऱ्या दिवशी 29 तारखेला आम्ही महिला आरोपी सलोनी रणबीर सिंग चौधरी वय 20 वर्ष हिला आम्ही पोलीस ठाणे शांतीनगर या प्रेमनगर, झेंडा चौक, लोधी मोहल्ला पोलीस ठाणे शांतीनगर या परिसरातून तिला आम्ही ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे अजून चौकशी केली असता तिने तो माल अजून कुठून आणला याबद्दल अधिक माहिती घेतली असता अजून एक पाहिजे आरोपी फारूक नावाचा व्यक्ती, ज्याचा मोबाईल नंबर आम्हाला प्राप्त आहे आणि त्याचं लोकेशन घेतलं असता तो व्यक्ती सध्या तेलंगणा या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली। यावरून यातील जो मुख्य आरोपी जो अटक केला तेज कुमार नेक प्रसाद शाहू वय 30 वर्ष, राहणार मोहनलाल वाजपेयी नगर, प्लॉट नंबर 5, बुद्ध विहाराजवळ, पोलीस ठाणे कळमना, अशा व्यक्तीच्या मिळालेल्या माहितीवरून आणि जप्त मुद्देमालावरून आम्हाला अशा प्रकारे आम्ही त्याची बॅकवर्ड लिंकेजचा तपास करून दोन आरोपी अटक करून तिसरा आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्याबद्दल एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत पोलीस ठाणे कळमना या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाई केलेली आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या महत्वपूर्ण जो प्रोजेक्ट आहे ऑपरेशन थंडर 2.0 या अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जी कारवाई होती ती युनिट क्रमांक 5 गुन्हे शाखेच्या पथकाने आमच्या मार्गदर्शनामध्ये, त्यानंतर माननीय सहपोलीस आयुक्त, माननीय ऍडिशनल सीपी क्राईम सर, माननीय डीसीपी डिटेक्शन सर, एसीपी क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि युनिट क्रमांक 5च्या आमच्या निर्देशानुसार एपीआय कदम, राजू सिंग राठोड, हवालदार नजीर शेख, त्यानंतर राजू टाकळकर, विशाल नागभिडे, त्यानंतर मुकेश राऊत, गणेश ठाकरे अशा प्रकारे आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकाने सदरची कारवाई ऑपरेशन थंडर अंतर्गत करून एकूण 2 आरोपींना अटक करून एक आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि यामध्ये 961 ग्राम गांजा आणि एक ऍक्टिवा गाडी आणि मोबाईल असा 84,025 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि आरोपींना पुढील कारवाई करता पोलीस ठाणे कळमना याकडे देऊन सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे। कारण न्यूज़ के लिए विशाल मडवार की रिपोर्ट। भट्ट सर का टर्टल अभ्यासा, जहां मेहनत को मिलती है सही दिशा और सपनों को मिलता है मजबूत आधार। 11 वर्षों के अनुभव के साथ भट्ट सर नीट और IIT JEE जैसे कठिन एग्जाम के लिए छात्रों को दे रही हैं एक्सपर्ट मेंटरशिप और प्रोवाइड स्ट्रेटेजी। अब तक 160+ JEE और नीट सिलेक्शंस, रीजन का सबसे बेहतरीन चयन अनुपात
और भारत के टॉप आईटीज एवं डॉक्टर्स की गाइडेंस, यही है टर्टल अभ्यासा की असली पहचान। यहाँ छात्रों को मिलता है वेल इक्विप्ड लाइब्रेरी, प्रोवाइड स्टडी सिस्टम, फोकस्ड एंड डिसिप्लिन लर्निंग एनवायरनमेंट। अगर आप भी 9वीं से 12वीं तक नीट, IIT, JEE, MSCIT की मजबूत नींव रखना चाहते हैं तो एक ही मंत्र याद रखिए, स्टार्ट अर्ली, स्टे अहेड। भट्ट सर का टर्टल अभ्यासा। For more details, please contact our address opposite Ayush Hospital, Real Toli, Gondia.